शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार महापुरुषांवरती वक्तव्य होताना पाहायला मिळत आहे, अशात अबू आझमींनी जे वक्तव्य केलंय त्याकडे कसं पाहतात तुम्ही? अबू आझमींनी जे वक्तव्य केले अतिशय चुकीचे केले। त्याचे पडसाद आज विधानसभेत पडलेले होते। सर्व पक्षीय त्यांचा राजीनामा घेतल्याबद्दल कोणालाही काय आक्षेप नव्हता, कारण ज्यांनी औरंगजेबाचा उल्लेख केला चुकून तुम्ही बघाल महाराष्ट्रातले सुद्धा मुस्लिम लोक त्यांचं नाव घेताना मला वाटतं औरंगजेब हा नाव सहसा कोणाचा नसतो। अशा वेळी त्यांनी मुद्दाम म्हणून आज खरं तर आज त्यांनी वेळ मारून नेलेली। आज तिथे धनंजय मुंडे मंत्री माननीय मंत्री होते, आता नाही सध्या, आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरजोरात होणार होता। त्याशिवाय जे काय महाराजांचा अवमान केलेले होते कोथरूडकर आणि राहुल यांच्या विरोधात तिथे मोठा जन आंदोलन विधानसभेत होणार होतं, आमदार सगळे घेणार होते, परंतु ती वेळ मारायची होती म्हणून सत्ताधारी पक्षांनी त्यांच्या मागणीनी विधानसभा अध्यक्षांनी शेवटी तहकूब केली। दोनदा तहकूब करून सुद्धा विधानसभेतले सदस्य सत्ताधारी पक्षाचे सदस्य गोंधळ घालत होते आणि त्या गोंधळामुळे शेवटी विधानसभा अध्यक्षांनी आजचा दिवसभराचा तहकूब केला। ऍक्च्युली आमच्यासारख्या नवीन आमदारांना हे खेददायक वाटलं की जे काही महाराष्ट्राचे मुद्दे आहेत ते कुठेतरी यामुळे मागे पडतात आहे। हे असे अबू आझमी सारखेच लोक आहेत जे ठरवून काहीतरी बोलतात। ते आम्हाला बोलावं लागेल की भाजपने त्यांना सांगावं किंवा राष्ट्रवादींनी सांगितलं असेल की तुम्ही बोला, असं बोलल्यानंतर आम्ही गोंधळ घालू आणि जे काही खरोखर जे विषय होते महाराजांचा अवमान केलाय ज्यांनी त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। कारण आमच्या देवारामध्ये महाराजांचा फोटो आहे, आम्ही महाराजांना देवाप्रमाणे मानतोय आणि देवांना आम्ही बघितलं नाही पण महाराजांना आमच्या पूर्वजांनी बघितलेलं आहे। त्यामुळे महाराजांबद्दल बोलणं आणि किंवा संभाजी महाराजांबद्दल बोलले, छत्रपती दोन्ही छत्रपतींबद्दल बोलणं महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणता त्यावरून एक निश्चित असं समजतंय की काल अबू आझमी यांच्याकडून ते वक्तव्य होतं, त्याचे पडसाद आज विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये किंवा संपूर्ण विधान भवनामध्ये उमटणार होते। विरोधी पक्ष असेल तो आक्रमक झालेला होता, मात्र ही वेळ मारून नेण्यासाठी कुठेतरी आता हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं प्रकरण आणलंय का? म्हणजे एक प्रकरण दाबण्यासाठी दुसरं प्रकरण आणलंय असं तुमचं म्हणणं आहे का? हो, 100% असंच म्हणणं आहे। नाहीतर काय गरज का होती, काय बोलण्याची, काय म्हणजे काय विषय सुद्धा नव्हता त्यांना अबू आझमींना बोलायला। परंतु अबू आझमी मागच्या विधानसभेत सुद्धा आम्ही असं वंदे मातरम म्हणून त्यांनी घोळ घातलेला होता, त्याविषयी वेगळा विषय होता आणि त्यांनी वंदे मातरमच्या नावाने आम्ही बोलणार नाही। आज भारतातला प्रत्येक व्यक्तीला वंदे मातरम बोलावंच लागणार ना, कायद्याने ते तरतूद केलेलं आहे। हे असे विषय मुद्दामून घेतात जेणेकरून मूळ विषयाला कुठेतरी बघायला होतं। त्यामुळे तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आलेला आहात, माहीम मतदारसंघातून, अर्ध हिंदू आहेत आणि अर्ध माहीम पट्टा बघितला तर अनेक मुस्लिम नागरिक आहेत। या सगळ्यामुळे कुठेतरी हिंदू मुस्लिम वाद हा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? जोपर्यंत मी ह्या विभागाचा आमदार आहे तोपर्यंत ह्यापुढे माहीम मध्ये जातीय दंगल होणार नाही, त्याची जबाबदारी मी घेणार आहे। निश्चित, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते आमदार महेश सावंत। ज्या प्रकारे आपण पाहतोय एकंदरीत अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।